हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी जास्वंदी आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जास्वंदीज कोझी नेस्ट. तर तुम्ही बघू शकता की माझ्या मागे इथे खूप साऱ्या बॅग्स आहे. तर आम्ही बाहेर चाललो आहे, म्हणजे फिरायला चाललो आहे आमच्या फ्रेंड्स सोबत. आम्ही जरी मराठी असलो तरी आम्ही अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्रामध्ये राहत नाही. आम्ही जसं लग्न झालं तसं आम्ही दुसऱ्याच राज्यांमध्ये राहतोय. म्हणजे आधी दिल्ली एनसीआर मध्ये होतो आणि आता अहमदाबाद मध्ये आहे. तर काय होतं ना, इतक्या दूर राहिल्यामुळे आमचं इतकं फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल होतं. म्हणजे कधी सासरी जायचं असतं, कधी माहेरी जायचं असतं, किंवा कधी फिरायला वगैरे. तसं वर्षातून आमच्या भरपूर ट्रिप होतात. आणि आता ह्या ट्रिपमुळे ना मला पॅकेजिंगची इतकी सवय झाली आहे की आमच्या तिघांचं पॅकेजिंग मी अगदी अर्ध्या तासामध्ये अगदी व्यवस्थित पॅकेजिंग करू शकते. आताही आम्ही बाहेर चाललो आहे आमच्या फ्रेंड सोबत फिरायला. ते कुठे जाणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये समजेल माझ्या. पण आता आमच्या बॅग्स वगैरे पॅक झाल्या आहे, तर म्हटलं की चला तुमच्यासोबतही माझ्या बॅग पॅकेजिंग टिप्स ज्या आहे त्या शेअर करूया. आता मी तुम्हाला सगळ्यात पहिले ही फर्स्ट बॅग दाखवते. ती बॅग बघूनच तुम्हाला समजलं असेल की ही बॅग जी आहे ती माझ्या मुलाची आहे. माझा मुलगा जो आहे तो स्पायडरमॅनचा ह्यूज फॅन आहे. आमच्या घरात तरी अंशी कुठली पण गोष्ट असेल तर ती स्पायडरमॅनचीच असते, हे अगदी बाय डिफॉल्ट आहे. तर चला मग आता रियांशची आपण बॅग बघूया की कशी पॅक केली आहे. आणि ही बॅग पॅक करायला मला रियांशने पण खूप हेल्प केली आहे. तर हे बघा, ही अशी रियांशची बॅग आहे. आता आपण तर दाखवते मी कसं कसं काय काय पॅक केलेलं आहे. आणि मी आमच्या तिघांच्या बॅग मध्ये ना हे अशा प्रकारचे हे जे ऑर्गनायझर्स असतात ते यूज करते, की जेणेकरून ना गोष्टी ज्या आहेत त्या खूप व्यवस्थित ऑर्गनाइज राहतात आणि सेग्रिगेटेड राहतात. तर आता मी एक एक तुम्हाला दाखवते की कसं कसं मी पॅक केलेलं आहे. तर आता सगळ्यात पहिले यात दाखवते काय ते. या ऑर्गनायझर मध्ये जे आहे ना ते मी रियांशचे सगळे टी शर्ट ठेवलेले आहेत. इथे या ऑर्गनायझर मध्ये बघू शकता की याचे खूप सारे जे टी शर्ट आहेत ते मावलेले आहेत. तुम्हाला दाखवते असं. तर बरेच टी शर्ट बसले याचे. या साईडला पण भरपूर टी शर्ट आहेत. सगळे टी शर्ट आणि एक शर्ट घेतलाय ते पण बसले. आणि ह्याच ऑर्गनायझर मध्ये मी सेम ऑर्गनायझर मध्ये जे आहे ते रियांशचे ज्या अंडर पॅन्ट्स होत्या त्या पण ठेवल्या आहेत, बनियान पण ठेवलेले आहेत. आणि इकडे त्याचे हँगी ठेवलेले आहेत. आणि हे हँडग्लोव्स ठेवलेले आहेत, कारण की आम्ही जिथे जाणार आहे तिथे थोडं थंड वातावरण आहे. तर म्हटलं की असू द्यावे, जर अचानक खूप जास्त थंडी वाजायला लागली तर त्याच्यामुळे त्याचे हँडग्लोव्स पण आहेत तिथे. आणि हे दुसरं ऑर्गनायझर आहे. रियांशचं जे सगळं सामान जे आहे ते ऑलमोस्ट फक्त 2 ऑर्गनायझर्स मध्येच येऊन गेलेलं आहे. इथे जे आहे ते मी एक शॉर्ट पॅन्ट घेतली त्याच्या, बाकी मी सगळ्या त्याच्या लॉंग पॅन्ट्स घेतलेल्या आहेत. जीन्स आहे, त्याच्या कार्गो पॅन्ट्स आहे, ट्राउझर्स आहे. आणि इथे जागा होती तर इथे मी त्याचे जे सगळे सॉक्स होते तर ते सॉक्स पण मी इथेच त्याचे अरेंज केलेले आहे. तर असं फक्त 2च ऑर्गनायझर मध्ये जे आहे ते रियांशचं सगळं सामान अगदी व्यवस्थित अरेंज झालेलं आहे. त्यानंतर इथे त्याचा टॉवेल ठेवलेला आहे आंघोळीचा. आता ह्या कप्प्यात दाखवते की याच्यामध्ये रियांशचं जे आहे ते बॉडी लोशन ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हा त्याचा हेअर कोम आहे. हे त्याचं छोटूस टूथपेस्ट आहे. हे त्याने छोटे एक तेलाचे पाऊच आम्हाला एकदा मिळालेलं होतं, ते पण ठेवलंय त्याने. आणि हा त्याचा टूथब्रश आहे. आणि इथे बेल्ट आहे. तर बस अगदी लिमिटेड सामान आहे, पण अगदी व्यवस्थित त्याने एक एक सामान अगदी आठवणीने मला काढून दिलंय ठेवायला. आणि आता हा कप्पा दाखवते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही जिथे जाणार आहे तिथे थंडी पण असणार आहे, तर रियांशचे जॅकेट्स जे होते 3 जॅकेट्स घेतले मी त्याचे. आणि हे अशा प्रकारे व्हॅक्युम बॅग मध्ये मी ते पॅक केलेले आहेत. ह्याच्या बॅग्स येणं यांचा खरंच खूप उपयोग होतो, कारण की हे जर मी 3 असे ठेवले असते ना तर ते पूर्ण या कप्प्यात पण आले नसते. पण या बॅगमुळे जे आहे ते 3 जॅकेट अगदी व्यवस्थित बसलेत. हा त्याचा पंप आहे. हा पंप पण मी इथेच ठेवलाय कारण की परत पॅक करायला लागेल म्हणून. त्याच्यानंतर होऊ शकतं की तिथे पाऊस पण असेल, कारण आता पावसाळा पण सुरू झालेला आहे. तर वेदर फोरकास्ट मध्ये पाऊसही दाखवलेला आहे. त्याच्यामुळे रेनकोट आणि ही छत्री पण ठेवलेली आहे. मी त्याला बोलली का तू तुझी जी दुसरी छत्री असते लहान मुलांची ती खूप अशी मोठी असते, तर म्हटलं की ही घे, ही कॉम्पॅक्ट आहे, ही इझिली तुझ्या बॅग मध्ये पण बसून जाईल, बॅकपॅक मध्ये पण. म्हणून मग त्याने ऐकलं माझं फायनली आणि ही छत्री घेतली. आणि हे इयर कप्स पण ठेवलेले आहेत जर थंडी असली तर त्याच्यासाठी.
तर अशी आमच्या रिया शहजादाची बॅग होती की जी त्याने पॅक केलेली आहे. तर तुम्ही बघितली तर तुमच्या पण मुलांची बॅग्स जी आहे ती अशी पॅक करा. त्यांना पण सांगा की त्यांनी पण स्वतःची बॅग स्वतःच पॅक करायला शिका. आता आपण दुसरी बॅग बघूया. आता ही दीपकची बॅग आहे. दीपकची बॅग जी आहे ती पॅक करणं मला थोडं टेन्शनचं काम असतं. खरं तर वस्तू ज्या आहेत त्या फार लिमिटेड असतात, पण दीपकचं असतं नाही एकदम व्यवस्थित ठेव, व्यवस्थित घडी कर. तर बऱ्याच वेळेस जे आहे ते दीपकच मला मदत करत असतो दीपकची बॅग पॅक करताना. आणि दीपकच्या बॅग मध्ये पण जे आहे ते मी ऑर्गनायझर्स यूज केलेले आहे. हे जे ऑर्गनायझर्स आहे याचा खरोखर फार उपयोग होतो. सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित सेग्रिगेटेड ठेवले जातात आणि काढताना पण इझी होतं. तर सगळ्यात पहिले दाखवते. हे इथे खाली म्हणजे सगळ्यात मोठं जे ऑर्गनायझर आहे तर याच्यामध्ये शर्ट ठेवले सगळे आणि हे इथे खाली एक स्वेटशर्ट ठेवलंय कारण की मी जसं सांगितलं की तिथे थोडी थंडी पण असू शकते. तर आणि ह्या ऑर्गनायझर्समुळे ठेवल्यामुळे काय होतं ना की शर्टची जी प्रेस वगैरे आहे, जी घडी आहे ती बिलकुल खराब नाही होत. अगदी जसे तसे राहतात ते शेवटपर्यंत, बिलकुल गोळा वगैरे होत नाही शर्ट. आणि हे याच्या खाली जे आहे हे इथे हँकी ठेवलेले आहेत, हँकरचिप्स ठेवलेले आहेत दीपकचे. त्याच्यानंतर हा दुसरा ऑर्गनायझर, याच्यामध्ये जे आहे ते टी शर्ट ठेवलेले आहेत, सगळे टी शर्ट ठेवलेले आहेत रोल करून. आणि ह्या साईडला जे आहे ते सॉक्स पण ठेवलेले आहेत. आणि इकडे याच्या मागे जे आहे हे शेविंग किट आहे, त्याच्यामध्ये शेविंगचं सामान आहे सगळं. परत ही एक छोटी अशी तेलाची बॉटल घेतली आहे आणि परफ्यूम पण याच्यातच ठेवलेला आहे. त्याच्यानंतर इथे छत्री घेतलेली आहे एक, आणि इथे हेअर कोम आहे आणि टूथब्रश आहे. आणि ह्या साईडला जे आहे ते सगळे शॉर्ट्स, जीन्स, ट्राउझर हे जे काही आहे ते सगळं काही इथे ठेवलंय. हे काही ऑर्गनायझर मध्ये ठेवलं नाही, हे डायरेक्टच ठेवलंय इथे. आणि हे जे इथे हे इनरवेअर्स आहेत. आणि हे जे तुम्ही बघत असाल दीपकच्या बॅग मध्ये तर हे काय, तर हे आहे जॅकेट आहे. हे असं ओपन होतं आणि हे नॉर्मल आपलं जे पफर जॅकेट असतं तसं जॅकेट होतं हे पूर्ण. आणि ते फोल्ड पण होऊन जातं असं. तर हे अगदी कॉम्पॅक्ट आहे आणि असं मस्त बसतं हे बॅग मध्ये, काही जागा नाही लागत त्याला. आता ह्या साईडला दाखवते. इथे मी घरून थोडीफार स्नॅक्स बनवलेले होते ते आहे. इथे मखाणे, चिवडा आहे. परत याच्यामध्ये जे ते लाडू बनवले आहेत कारण दीपकला खूप गोड आवडतं, तर दीपकला सतत काही ना काही गोड खायचं असतं. मग त्याच्यामुळे हे विदाऊट शुगर आणि विदाऊट गुळ, जॅगेरी असं काहीच न घालता फक्त डेट्स घालून ड्रायफ्रूटचे लाडू बनवलेले आहेत. आणि हे इकडे माझे जॅकेट्स ठेवले होते, माझ्या बॅग मधली जागा फुल झाली तर मग हे दीपकच्या बॅग मध्ये ठेवले होते. ही पण व्हॅक्युम बॅग आहे, जशी रियांशची जॅकेट ठेवली होती तशी. तर हिला व्हॅक्युम पंपनेला व्हॅक्युम करायचं बाकी आहे, तर हे पण मी व्हॅक्युम करेल म्हणजे ह्या कप्प्यामध्ये अजून जागा जी आहे ती होईल, इथे बरेच अजून सामान बसेल. हे जे आहे हे 2 बेडशीट घेतलेले आहेत कारण की मी हॉटेलचे बेडशीट आणि ब्लँकेट डायरेक्ट यूज नाही करत कधीच. त्याला शक्यतो माझं घरचं जे बेडशीट असतं ते लावते आणि मगच यूज करते. मला थोडं आहे की मला नाही आवडत ते यूज करायला, म्हणून मग मी नेहमी असे बेडशीट जे आहे ते सोबत कॅरी करते. आणि ह्या कप्प्यामध्ये मी खरं तर अजून दुसरं काहीच सामान ठेवणार नाहीये. हा कप्पा मी इतकाच ठेवणार आहे, रिकामा ठेवणार आहे. कारण की जर आम्ही तिथे काही शॉपिंग वगैरे केली तर शॉपिंगचं पण सामान ठेवायला जागा हवी असते. त्याच्यामुळे एखादी जागा जी असते, एखादा कप्पा जो असतो तो कधी पण बॅग मध्ये थोडा एम्प्टीच असू द्या कारण एक्स्ट्राचं सामान ठेवण्यासाठी. तर अशा प्रकारे जी आहे ती दीपकची बॅग होती. तुम्ही बघू शकता की अगदी कमीत कमी सामान आणि सगळं काही जे आहे ते असं व्यवस्थित अरेंज केलेलं आहे. आता ही बॅग आहे, ही जी सगळ्यात मोठी बॅग आहे ही माझी बॅग आहे. हा जो कप्पा आहे हा सध्या रिकामाच आहे. इथे जर काही मला ठेवायचं वाटलं तर नंतर कधी ठेवेल काही पिशवी वगैरे असं काही, पण सध्या रिकामा आहे. त्यानंतर हा जो कप्पा आहे इथे मी न्यूजपेपर ठेवलाय जर कशासाठी लागला तर.
आणि ह्या कप्प्यामध्ये जे आहे ना, मी आमच्या सगळ्यांच्या एक्स्ट्राचे जे चप्पल्स होते, स्लीपर्स होते आमच्या चौघांचे, तर ते ठेवले. इथे 2 आहेत आणि अजून मागे 2-3 आहेत. तर असे मी बरोबर ते असे फ्लॅट करून ठेवलेत की म्हणजे बॅग पण फुगणार नाहीत. आणि 4-5 जोड बसले आमचे सगळ्यांचे इथे. आता दाखवते की आतमध्ये काय भरलंय ते बघू शकता. मी पण माझ्या बॅग मध्ये जे आहे ते बऱ्यापैकी ऑर्गनायझर्स यूज केलेले आहे. तर मी आता एक एक दाखवते की कशात काय सामान कसं भरलंय ते. तर हे इथे सगळ्यात पहिले तर एक अशी कापडी पिशवी घेतली आहे, काही सामान वगैरे ठेवायला, काही लागलं तर एक्स्ट्राची. ही मी नंतर बॅकपॅक मध्ये ठेवेल, कारण जेव्हा प्रवास करू, जेव्हा मार्केटमध्ये तिकडे फिरायला जाऊ तेव्हा लागेल ही. त्यानंतर हे दाखवते तुम्हाला. ह्या ऑर्गनायझर्स मध्ये मी जेवढे काही माझे लोअर्स होते, ट्राउझर्स वगैरे ते सगळं, आणि इकडे स्कर्ट वगैरे जे होते ते सगळे ठेवलेत. मला तरी वाटतं की ऑर्गनायझरचा खरंच उपयोग होतो, कारण की वस्तू ज्या आहेत त्या अशा वेगवेगळ्या राहतात, व्यवस्थित राहतात. त्याच्यानंतर हे इथे आता हे सगळ्यात मोठं ऑर्गनायझर दाखवते. याच्यामध्ये बऱ्यापैकी कपडे बसलेत माझे. याच्यामध्ये जे आहे ते 1 पीस ठेवलेले आहेत, बऱ्यापैकी 1 पीस बसले. जम्पसूट पण ठेवलाय, आणि त्याच्यानंतर हा एक असा पंजाबी ड्रेस ठेवलाय. त्याच्यानंतर हा एक असा पंजाबी ड्रेस ठेवलाय, जर कधी जर मंदिरात वगैरे गेलो, घालून जावा लागला तर म्हणून एक असू दिलाय सोबत. त्यानंतर हे आहे ऑर्गनायझर. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिले टॉवेल ठेवलाय. तर हा असा पातळ टॉवेल जो असतो तो प्रवासाला चांगला असतो. दीपकच्या बॅग मध्ये टॉवेल राहिलाय ठेवायचा, तो ठेवते मी आता, म्हणजे लक्षात आलं आता. त्याच्यानंतर इथे जे मी ते टी शर्ट ठेवलेत, तर आणि इथे टॉप ठेवलेत. तर अशा प्रकारे ठेवले की ते मला पटकन सापडतील असं. आणि बऱ्यापैकी टॉप आणि टी शर्ट जे त्याच्यामध्ये बसले, आणि तरी जागा होती. नंतरही टॉवेलही ह्याच्यामध्येच व्यवस्थित बसलाय माझा. आणि हे जे ऑर्गनायझर्स आहे हे इनरवेअर साठी आहे शक्यतो. तर मग याच्यामध्ये माझे इनरवेअर ठेवले. त्याच्यानंतर इथे एक स्टोल असू दिलाय म्हटलं लागला तर. त्याच्यानंतर इथे हँकी आहेत. एक माझ्या ड्रेसवरचा बेल्ट होता तो पण याच्यातच ठेवलाय. आणि सॉक्सच्या पेअर्स ज्या होत्या त्या पण मी सॉक्सही माझे याच्यातच ठेवले. तर याच्यातही बऱ्यापैकी सामान सगळं काही व्यवस्थित ठेवले गेलंय. त्याच्यानंतर हे पाऊच तुम्हाला दिसतेच आहे की याच्यामध्ये मेकअप आहे. तर मेकअपचं असं एक सेपरेट पाऊच बनवलेलं आहे की ज्याच्यामध्ये एकाच याच्यात सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत की लगेचच सापडतात, तिकडे तिकडे होत नाही सामान. आणि हे असंच थोडी ज्वेलरी घेतलेली आहे, आर्टिफिशियल ज्वेलरी, ब्रेसलेट वगैरे, कानातले, असं सगळं. तर ते पण मग मी एका सेपरेट डब्यात घेतलंय की जेणेकरून इयरिंग वगैरे किंवा काही खराब नाही व्हायला पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर ह्या छोट्या पाऊच मध्ये ना मी माझं वॉच ठेवलंय. ऍक्च्युली माझा वॉचचा जो बॉक्स होता तो नाशिकला राहिला, मग मी हे असं ह्या पाऊच मध्ये वॉच ठेवलंय माझं. हे अजून एक पाऊच आहे की ज्याच्यामध्ये मी माझे हेअर ॲसेसरीज ठेवल्या आहेत, क्लच ठेवले, त्याच्यानंतर हेअर बँड वगैरे असं सगळं काही. त्याच्यानंतर हा टूथब्रश आहे. आणि हे एक पाऊच आहे की ज्याच्यामध्ये मी फेस वॉश, शॅम्पू वगैरे असं सगळं काही ठेवलंय. तर ऍक्च्युली ह्या ज्या बॉटल्स आहेत ह्या मी मागे एकदा हॉटेलला गेलेलो तर तिथे मला मिळाल्या होत्या. मग ह्या बॉटल्स ज्या होत्या त्या रिकाम्या झालेल्या होत्या, पण तरी त्यांचं लेबल वगैरे अगदी व्यवस्थित होतं. मग मी काय केलं की माझ्या घरचं जे सामान होतं जसं शॅम्पू, कंडिशनर, लोशन, बॉडी लोशन वगैरे तेच मी याच्यात बरोबर भरून दिलं. मग मला दुसऱ्या बॉटल्स परचेस करायची काही गरज नाही पडली. त्यानंतर इथे माझं हेअर कोम आहे, हे असंच हेअर मास्क एक, आणि सनस्क्रीनसाठी बॉटल नव्हती मग सनस्क्रीन याच्यात टाकलंय. त्याच्यानंतर हे मेकअप रिमूव्हर आहे आणि एक नेल पेंट पण घेतली आहे. हे असंच एक पिंपलचं क्रीम आहे जर लागलं तर. आणि हा इनिसफ्रीचा पोर क्ले मास्क आहे
तर असं छोटं मोठं सामान याच्यात ठेवलंय. याला अजून एक कप्पा आहे. तर ह्या कप्प्यामध्ये जे आहे मी सेफ्टी पिन्स घेतलाय, ब्लॅक पिन, एक छोटं नेल कटरही असू दिलंय म्हटलं जर लागलं तर कधी, आणि सुईदोरा पण ठेवलाय जर काही लागला तर, म्हणून सुईदोरा पण असू दिलाय याच्यामध्ये. तर असं हे इथलं सामान झालं. नंतर इथे दाखवते, हे थोडं फाटलंय, याला इग्नोर करा तुम्ही. बरीच जुनी बॅग आहे माझी ही. तर खालच्या कप्प्यामध्ये जास्त काही सामान नाही आहे खरं तर. मेन इथे माझा परफ्यूम आहे, त्याच्यानंतर हे सॅप्रोमायसिन आहे इथे मेन. बाकी मग अशा थोड्या फर्स्ट एडला लागणाऱ्या गोष्टी, ज्याच्या सॅप्रोमायसिन आहे, कॅन्टेड डस्टिंग पावडर आहे, वॉलिनी जेल, विक्स, जर म्हटलं काही लागलं यातलं तर वापरायला, ते ठेवलंय. आणि इथे आमचं टूथपेस्ट ठेवलंय. तर ही अशा प्रकारे जी आहे ही मी माझी बॅग अरेंज केलेली होती. आय होप की तुम्हाला माझ्या ह्या ज्या ऑर्गनायझिंग आयडियाज आहेत, बॅग पॅकेजिंग आयडियाज आहेत, त्या काही युजफुल ठरतील तुम्हालाही. जर तुम्हाला युजफुल वाटल्या तर मला सांगा. अजून तुम्ही काही वेगळ्या टिप्स वापरत असतील तर त्याही मला सांगा. त्यानंतर ह्या 2 बॅकपॅक घेतल्या आहे. ही बॅकपॅक जर तुम्हाला बघूनच समजत असेल की ही रियांशची आहे, कारण की ती स्पायडरमॅनची आहे, ते मी आधीच तुम्हाला सांगितलं. तर ही बॅग आहे त्याची त्यानेच भरली आहे. तर तो बोला की मम्मी ही पण बॅग दाखव, तर मी दाखवते त्याने काय काय घेतलंय ते. तर सगळ्यात पहिले तर त्याने त्याच्या बॅगला हे असं सॅनिटायझर लावलंय. त्यानंतर ह्या कप्प्यात काय घेतलंय दादाने, ह्या कप्प्यात तर मीच ह्या अशा क्लिप्स ठेवल्या आहेत, म्हटलं काही पॅकेट वगैरे घेतले तर लावायला कामात येतील. त्याच्यानंतर ह्या कप्प्यामध्ये पेपर सोप ठेवलाय, हे शॅम्पू आणि बॉडी वॉश जे आहे त्याची छोटी बॉटल ती ठेवली आहे. टिश्यू पेपर ठेवलेत. ही आमची पूर्ण आमच्या रियांशची पॅकिंग आहे ही. त्याने त्याच्या मनाने वस्तू ठेवल्या, काय ठेवायच्या त्याला ते. त्याच्यानंतर ते कॅप आहे त्याची, स्लिपिंग मास्क आहे, आणि हे त्याचे हेडफोन्स आहेत. हे पण स्पायडरमॅनचे हेडफोन्स आहेत त्याचे, ते ठेवले. ही कॅप आहे बघा, ही कॅप पण त्याची स्पायडरमॅनचीच आहे. तर अशी ही रियांशची बॅग होती जी त्याने ठेवली त्याच्या पद्धतीने. ह्या बॅग मध्ये जे सामान आहे ना, मी जास्त नाही ठेवलेलं आहे सध्या. या बॅग मधले जे मोठ्या बॅग मध्ये जे छत्री ठेवलेलं आहे, स्नॅक्स ठेवलेलं आहे, पिशवी वगैरे, ते सगळं काही ठेवेल. पण ते आम्ही जेव्हा तिथे फिरायला जाऊ तर त्यावेळेस ह्या बॅग मधलं सामान कमी करेल. जसं लॅपटॉप वगैरे आहे, लॅपटॉपची त्यानंतर गरज नाही पडणार, तर इथे सगळ्यात पहिले लॅपटॉप हे काढून ठेवेल आणि ते ऍड करेल. आणि इथे लॅपटॉपचं चार्जर आहे, बस एवढंच आहे याच्यात. त्याच्यानंतर ह्या कप्प्यामध्ये हे स्नॅक्स घेतलेले आहेत मी. इथे असं ड्रायफ्रूट घेतले रियांशला खायला. रियांश म्हणजे आम्हाला पण खायला. त्याच्यानंतर याच्यामध्ये बडीशोप आहे, लवंग आहे, आवळा सुपारी आहे. तर हे असतंच माझ्याकडे नेहमी प्रवासामध्ये. त्याच्यानंतर हे मेडिकलचं पाऊच केलेलं आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले ते थर्मामीटर आहे. त्याच्यानंतर रियांशचं फीवरचं औषध आहे. बाकी अजून बँडेज पण ठेवलं आहे, म्हटलं काही लागलं कोणाला तर. आणि बाकी मग आपल्या मेडिसिन आहे, जसं पॅरासिटामॉल आहे, कोल्डची मेडिसिन आहे, ऍसिडिटीची मेडिसिन आहे. तर असं एक मेडिकल पाऊच असं ठेवलेलं आहे. आणि हे वरतीच ह्याच बॅगमध्ये ठेवेल मी काय. त्याच्यानंतर अजून सेल्फी स्टिक आहे. ट्रायपॉड मी काय घेतला नाहीये, कारण की बरेच जण आहे फोन पकडायला वगैरे होऊन जाईल म्हणून फक्त सेल्फी स्टिक घेतलाय. आणि हे जे आहे याच्यात सगळं काही आमचे चार्जर वगैरे ते ठेवलंय. याच्यामध्ये चार्जर आहेत, परत हे रियांचं स्मार्ट वॉच आहे, याच्यावरती कॉल पण लागतो, कॉलही करता येतो. त्यानंतर दीपकचं पण स्मार्ट वॉच याच्यातच ठेवलंय. म्हणजे जेवढे काही इलेक्ट्रॉनिक गोष्टी ज्या आहेत त्या ह्या बॅग मध्ये ठेवल्या, की जेणेकरून एअरपोर्ट वरती चेक इनच्या वेळेस फक्त ही बॅग काढली की सगळं इलेक्ट्रॉनिक सामान निघेल, आणि लॅपटॉप काढलं की झालं. एक एक काढत नाही बसावं लागणार, आणि पटकन इझिली सापडतं पण. सगळ्या वायर्स वगैरे याच्यातच आहे, सगळे चार्जरचे. आणि याच्यामध्ये वेट वाईप्स आहे, परत ते सनग्लासेस आहे, दीपकचे सनग्लासेस आहे. अजून याच्यातही अजून एक्स्ट्रा टिश्यू ठेवले आहेत, सॅनिटायझर ठेवलंय. त्यानंतर हा एक कप्पा आहे,
की याच्यामध्ये वॅलेट आहे आणि बाकी कार्ड्स वगैरे आहे, आय कार्ड वगैरे आहे, हे सगळं याच्यात ठेवलंय. आणि इथे हनुमान चालीसा पण ठेवलेली आहे. हनुमान चालीसा पण असते माझ्याकडे. मला म्हणजे मी बरंच ट्रॅव्हल करते फ्लाईटने, पण मला भीती वाटते फ्लाईटमध्ये टेक ऑफ आणि लँडिंगला खूप भीती वाटते मला अजूनही. मग त्याच्यामुळे मी वाचते ती तर त्याच्यामुळे ठेवली आहे. तर असं होतं माझं बॅग पॅकेजिंग. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तो युजफुल वाटेल. कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, आम्ही कुठे जातोय हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा नेक्स्ट व्लॉग बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आम्ही इतकी पॅकिंग करून जे कुठे चाललोय ते. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.